नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतो आहे संकष्टी स्पेशल तळलेले मोदक. बघा, त्यासाठी मी एक मोठा नारळ खिसून घेतलेला आहे, खाऊन आणि गूळ मी खिसून घेते. अंदाजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा गूळ आपण घ्या, म्हणजे सारण टेस्टी लागेल असं तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. बघा, मी गूळ आणि खोबरं आणि थोडीशी साखर टाकून हे मिश्रण छान असं खमंग परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यासाठी मी लागणारं वरचं जे सारण आहे, ती कणिक जी मी घेतली होती त्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे. बघा, घट्ट असा गोळा मळला होता मी. आता तो पूर्ण मोठाच्या मोठा पोळपाट भरून लाटून घेतलेला आहे, पातळ असा. आणि वाट्याने मी 7 आपले गोल होतात बघा एका ह्याच्यामध्ये, तर तसे मी काढून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा असं भरपूर सारण घालून घ्यायचं आहे. आणि ते सारण घातल्यानंतर व्यवस्थित सगळ्या पातींमध्ये सारण भरून घ्या. त्याच्यानंतर मोदकाच्या कळ्या करून घ्या. बघा, किती छान मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. बघा, आता हे तुम्ही उकडूनही खाऊ शकता, पण आमच्या घरी सगळ्यांना तळलेले आवडतात आणि तळलेले मोदक खूप छान लागतात. तर बघा, तेल गरम झालेलं आहे. मी बारीक गॅसवर तळायला ठेवलेले आहेत मोदक. बघू शकता, छान परतून घ्या. 1-2 मिनटात ते पटकन परतले जातात. छान कडकडीत असे छान खमंग खुसखुशीत राहतात हे तळलेले मोदक. खूप वेळ आपल्याला खूप लगेच गरम डब्यामध्ये भरायचे नाही आहेत, तर थोडे बऱ्यापैकी चांगले गार होऊन द्यायचे. गरम भरले तुम्ही तर ते लगेच मऊ पडतात. बघा, किती छान आपले मोदक तळून तयार आहेत. बघा, थोडंसं गुळाचं हे असल्यामुळं स्ट्रक्चर थोडं गूळ थोडा बाहेर आल्यासारखा झाल्यामुळे माझ्या ह्याचा एखादा दुसऱ्या मोदकाचा कलर बदललेला आहे. नाही तर बाकी सगळे मोदक खूप छान खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्ही करत असालच, पण अशा पद्धतीने पण ट्राय करून बघा. आणि कसे झाले आहेत मोदक, तुम्हाला आवडले का, त्यासाठी लाईक करून मला कळवा आणि कमेंट करून सांगा की खरंच खूप छान झाले आहेत. मी वाट बघते, कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते, आणि नक्की ट्राय करा. बघा, तळलेले मोदक. ओलं खोबरं, मोठा नारळ असेल तर भरपूर खोबऱ्याचं खवल्यानंतर खोबरं निघतं, आणि जर छोटा असेल तर त्याची क्वांटिटी कमी होते. आता साधारण एक मोठ्या नारळामध्ये माझे 4 पात्या मला चपातीच्या लाटाव्या लागल्या ह्या वरच्या हे गवतसाठी. तर त्याचे माझे साधारण 30 ते 34 मोदक होत आहेत मोठ्या नारळाच्या ह्याच्यामध्ये. बघा, मग तुम्ही छोटा जरी नारळ असेल तर 21 तर होतात. तर तुम्ही पण असे मोदक नक्की ट्राय करा. बघा, लवकर ट्राय करा. आता गणेश चतुर्थी येतच आहे, तर आपल्याला हे वेगवेगळे असे प्रकारचे मोदक हे करावेच लागणार आहेत. थँक्यू.